शेतकरी मित्रांनो, सोयाबीन व कापूस अनुदानासंदर्भातील अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। मित्रांनो, सोयाबीन व कापूस अनुदान वाटपाची तारीख अखेर ठरली आहे। राज्याचे कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। कोणत्या तारखेपासून हे पैसे खात्यात येणार आहे याची थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर शेतकरी मित्रांनो, आज एक कृषी विभागाची महत्त्वाची अशी बैठक पार पडली। माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत बरेचसे जे कृषी विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि यानंतर राज्याचे कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे यांनी माहिती दिलेली आहे। सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी राज्य शासनाने जाहीर केलेल्या हेक्टरी 5,000 रुपये मदतीचे वितरण करण्यासंदर्भातील तांत्रिक अडचणी महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडवण्यात येऊन येत्या 10 सप्टेंबरपासून लक्षात असू द्या, येत्या 10 सप्टेंबरपासून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान थेट वर्ग करण्याचे निर्देश आज झालेल्या बैठकीत देण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे। सोयाबीन व कापूस अनुदान दिनांक 10 सप्टेंबरपासून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे। या अंतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1,548.34 कोटी रुपये, तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646.34 कोटी रुपये असा एकूण 4,194.68 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर अतिशय महत्त्वपूर्ण असे हे अपडेट आहे। तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। धन्यवाद।